नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर उद्या आहे बुधवार, तर उद्या आहे श्री गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी म्हटलं की सगळ्यांना गणेश चतुर्थीची एवढी ओढ असते की 10 दिवस म्हणा किंवा 8 दिवस अगोदर सगळी साफसफाई म्हणा किंवा घरातील स्वच्छता हे करण्यामागे सगळे लागत असतात. घरातील प्रत्येक व्यक्तीची एवढी उत्सुकता असते की गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. तर मग गणपती बाप्पाचं आगमन होण्यासाठी ज्यावेळेस आपण सगळ्या घराची साफसफाई करत असतो, घरातील स्वच्छता करत असतो, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर दारिद्र्य येत असेल, घरामधील आपली कोणती एखादी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण ज्या विशेष तिथी असतील त्या दिवशी आपण काही सेवा उपाय करत असतो. तर आता गणपती बाप्पा तर आपल्याकडे 10 दिवस येत असतात. मग गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी झाल्यानंतर मग आपण काही सेवा केल्या नाही किंवा काही उपाय केले नाही तर मग आपल्या घरातील अडचणी कशा दूर होणार, त्यासाठी मग आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाचे काही उपाय म्हणा किंवा काही सेवा आपल्याला करायचं आहे. आता गणपती बाप्पा जे आहे तर हिंदू पौराणिक कथेनुसार सांगितलं गेलं आहे की भगवान गणेश हे जे आहेत भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे पुत्र आहेत. कारण की पार्वती देवीने आपल्या शरीरावरील मळापासून गणपती बाप्पाची निर्मिती केली होती. आता हा जो उत्सव आहे तर हा उत्सव सगळीकडे 10 दिवसांचा सण म्हणून साजरा केला जातो. तर मग आपण कोणतेही सेवा उपाय करत असताना किंवा कोणतेही कार्य आपण नवीन घरामध्ये कोणतेही शुभ कार्य करत असताना प्रथम गणपती बाप्पाचे स्मरण केले जाते. आता श्री गणेशाच्या अवतारांपैकी गणेश यांचा जो जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला. श्री गणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्यामुळे हा उत्सव साजरा करण्यात आला. आता चतुर्थी तिथी गणेशाची अत्यंत प्रिय तिथी मानली जाते. म्हणून मग चतुर्थी म्हणजे काय, जागृती, स्वप्न, सुप्रीती, तुर्या या चतुर्थीचं वेगवेगळे बरेच अर्थ होतात. तर मग आपल्याकडे बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना होणार आहे. तर मग गणपती बाप्पांना ज्या वस्तू आवडतात तर त्या वस्तू तर आपण दररोज मग 10 दिवस गणपती बाप्पांना अर्पण करतच असतो. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचं नामस्मरण म्हणा किंवा गणपती बाप्पांना दुर्वा सगळ्यात जास्त प्रिय असतात त्या पण आपण अर्पण करत असतो. कारण की गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्यामुळे सगळ्यात शुभ मानले जाते. म्हणून मग आपण दररोज 21 दुर्वांची जोडी गणपती बाप्पांना अर्पण करत असतो. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि गणपती बाप्पा प्रसन्न झाल्यानंतर आपल्या घरातील सुख समृद्धी वाढते. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची कोणतीही पूजा पूर्ण होत नाही म्हणून आणि त्या आपल्याला पूजेचं पण पुण्यही लाभत नाही. त्यामुळे तुमच्याकडे पण गणपती बाप्पाचं 10 दिवस आगमन होणार असेल तर आवर्जून गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आता त्यापैकी ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जोडी अर्पण करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे. आता सगळ्यांना तर माहितीच आहे की लाल जास्वंदीचं जे फूल आहे तर ते गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय आहे. तर ते फूल आपल्याला सकाळी घरी घेऊन यायचं आहे गणपती बाप्पाची स्थापना करण्या अगोदर. तर ते फूल आपल्याला घरी आणायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला त्या ज्या झाडाचं पान आहे ते एक पान पण आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि त्याचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कारण की जास्वंदीचं जे फूल आहे तर गणपती बाप्पाला प्रिय असल्यामुळे आपण एक पान आणायचं आहे. तर ते पान आणल्यामुळे काय होईल तर आपली जी कोणती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल. आपण हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जर दारिद्र्य असेल तर दारिद्र्य नष्ट होईल. घरातील एखादी व्यक्ती आहे की ती खूप व्यवसाय करते किंवा नोकरी करते, नोकरीमध्ये प्रगती होत नाही, खूप दिवस झाले एखादं काम आहे तुमचं पण ते काम रखडलं आहे, ते काम पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस मग आपण हे जे एक पान आहे तर ते घरी आणून त्या पानाचा उपाय केल्यामुळे आपली जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठल्यानंतर म्हणजेच की ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठून स्नान करायचं आहे. लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करायचं आहे आणि देवपूजा करून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पाचं आगमन होणार नसेल म्हणजेच की 10 दिवस म्हणा किंवा 7 दिवस जर गणपती बाप्पाचं आगमन होणार नसेल तर तुमच्याकडे देवघरामध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर त्या मूर्तीवरती पण तुम्ही हा उपाय करू शकता. तर त्यासाठी आपल्याला एक ह्या झाडाचं पान घ्यायचं आहे, लाल जास्वंदीच्या झाडाचं पान.
ते पान घरी घेऊन यायचं आहे. ते पान आणल्यानंतर त्या पानाला स्वच्छ धुवायचं आहे आपल्याला. ते पान धुवून झाल्यानंतर पुसून घ्यायचं आहे आणि चंदन जे असतं तर ते चंदन त्यामध्ये थोडंसं गंगाजल म्हणा किंवा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या पानावरती आपल्याला काय करायचं आहे, तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग त्या पानावरती एखादी काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने कमी अक्षरामध्ये तुमची इच्छा लिहायचं आहे. कोणतीही इच्छा असेल, मुलांबद्दल असेल, मुलांच्या अभ्यासाबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा नोकरीबद्दल असेल किंवा घरामध्ये धनप्राप्ती असेल, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही, जे पण काय असेल तर ते कमी अक्षरामध्ये त्या पानावरती आपल्याला लिहायचं आहे. ते लिहिल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही गणपतीची स्थापना केली आहे तर तिथे मग एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि नंतर काय करायचं आहे की ते जे पान आहे तर ते पान आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम गण गणपते नमः असा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही ज्या पानावरती इच्छा जी लिहिली आहे तर ते मनोमन तुमची इच्छा गणपती बाप्पांना सांगायचं आहे की ह्या 10 दिवसामध्ये माझी जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मग गणपती बाप्पांना प्रार्थना करायचं आहे. लक्षात असू द्यायचं आहे की आपण त्या पानावरती जी इच्छा लिहिली आहे तेच इच्छा मग आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचं आहे. आता घरातील दारिद्र्य आहे किंवा तुमची जी कोणती इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे. नंतर काय करायचं आहे, ते जे पान आहे तर गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि ते पान आपल्याला 10 दिवस तिथेच ठेवायचं आहे. जर तुमचा 1.5 दिवसाचा गणपती असेल किंवा 5 दिवसाचा असेल, 7 दिवसाचा असेल तर तेवढे दिवस आपल्याला ते जे पान आहे तिथेच ठेवायचं आहे. ज्या दिवशी गणपती बाप्पाचं तुम्ही विसर्जन करणार असाल तर त्या दिवशी काय करायचं आहे की ते पान तिथून उचलायचं आहे आपल्याला आणि देवपूजेमधलं एखादं छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या पूजेमध्ये आपल्याला म्हणजेच की त्या देवपूजेमधल्या वस्त्रामध्ये ते जे पान आहे तर ते पान आपल्याला त्यामध्ये बांधायचं आहे आणि त्या पानाची जी पोटली आपण बनवली आहे तर ती पोटली काय करायचं आहे, आता घरामध्ये दारिद्र्य येत असेल, ज्यासाठी उपाय केला आहे किंवा व्यवसाय आहे तर त्या व्यवसायामध्ये तिथे मग तिजोरीमध्ये ठेवायला द्यायचं आहे किंवा घरामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी केला आहात तर त्या व्यक्तीच्या पर्समध्ये म्हणा किंवा पाकिटामध्ये तुम्ही ते पान ठेवायला देऊ शकता. आता बरेच वेळा काय होतं की बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना केली जात नाही काही ठिकाणी, तर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पा असतील तर तिथे तुम्ही गणपती बाप्पांना हे पान अर्पण करू शकता आणि 10 दिवस ते पान आपल्याला तिथंच ठेवायचं आहे आणि 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर ते पान उचलून मग तुम्ही ज्यासाठी उपाय केला आहात त्या ठिकाणी मग हे पान आपल्याला ठेवायचं आहे. तर हा उपाय केल्यामुळे काय होईल की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते, तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते. म्हणून आपण ज्यावेळेस गणपती बाप्पा आपल्याकडे 10 दिवस गणपती बाप्पाचं आगमन होतं त्यावेळेस आपण गणपती बाप्पाच्या सेवा करत असतो, गणपती बाप्पांचे मंत्र म्हणत असतो, गोडधोड नैवेद्य बनवत असतो, ज्या पण काही सेवा करत असतो तर त्या गणपती बाप्पा आपली जी इच्छा असेल ते नक्की पूर्ण करत असतात. म्हणून हे एक पान आपल्याला आवर्जून घरी घेऊन यायचं आहे आणि अशा पद्धतीचा त्या पानाचा उपाय करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला विसरू नका.